शेट जरा असते तर आज माझं नाव आणखीन वर राहिलं असतं. आणखीन वर राहिला असता का? आणखीन म्हणजे पूर्ण विश्वास होता शेटचा आपल्यावर. हा का? आप्पांची 101% कमी जाणवती. ते माणूस असतात आज शर्यत क्षेत्रात वेगळं आहे. नाव राहिलं शर्यत म्हणजे 11 लाख रुपयाची बिनजोड झालती पुण्यामध्ये. ती एक रेस स्पीड म्हणजे घोड्यावानी बैल पळायचं. गाडा कंटिन्यू असा बांधलेलाच राहायचा बैलाला. गाडा बांधून बैल हाकलावं लागायचा तेव्हा दुसऱ्या बैलाला पळून द्यायचं. इतकं स्पीड होतं याला. आता आमच्या इकडे बाबा शिर्डी साईडला नगर औरंगाबाद मैदानावर राहिले मी शेटच्याच नावानं आपली पावती फाडेल राहते. हा का? म्हणजे एका शेटचं नाव बाबा आपण जवळ आपल्या बैल येतवर त्या नावाने गाडी पळीत. पब्लिक वासर काय तयार करतो मी, आतली का नाही करत? आतलं कसं आहे मुंबईमध्ये मार्जिन भेटत नाही वासराला किती पळाल तरी. पब्लिकचा बाई फास्ट विकला जातो बा आतून. पण नाव मुंबईला आहे, साताऱ्याला आहे, नाशिकला आहे, नगरला आहे. फक्त घाटात आपलं नाव नव्हतं, वासरानं नाव केलेलं आहे. वासरानं नाव केलं. फक्त तिकडे घाटाचा राजा ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर आपण. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमचं पहिलं नाव सांगा ना. माझं नाव लक्ष्मण पांडुरंग आईनवर, राहणार गळणे, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. पण मी शिर्डी या नावाने प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये. दादा आज फायरला घेऊन अड्ड्यामध्ये काय सांगाल? फायर आपले सुरेंद्र शेठ, मिलिंद शेठ यांना शब्द दिला होता बा शेवट एक मैदान बाई आणू तुमच्याकडं. फायरने पण गोला घेतला आणि बुंगानी पण गोला घेतला, त्याबद्दल सांगा ना. दोघांनी गोलाल घेतला पण एक गोलाल हुकला, त्याची जरा खंत वाटली त्या गोलालाची. दादा आता मुंबईमध्ये तुम्ही येता पण आप्पांची कमी जाणवते का तुम्हाला? आप्पांची 101% कमी जाणवती. ते माणूस असतात आज शर्यत क्षेत्रात वेगळं आहे नाव राहिलं असतं. तर तुमची कधीपासून ओळख आहे त्यांच्यासोबत? माझी त्यांची तशी साधारण 2000 साली आम्ही किंवा मैदान ज्यावेळेस आलो तिथून पुढं मग बाळूशेठ मोची होते, त्याच त्यांची माझी ओळख झाली. बाळूशेठ दादा तोडेकर भाऊजी ते होते. तुम्ही त्यांच्या गाड्या भरपूर पळवल्या? भरपूर गाड्या पळवल्या. सांगा ना आम्हाला. एक घोडचा सर्जा आणि त्याच्या ही गाडी 4-5 वेळेस मार खाला होता. कर्जतमध्ये गाडी मारली होती आम्ही. जुईचा जाब्या आणि शेठचा सर्जा होता. बादल होता त्यावेळेस. आणि सगळ्यात प्रेक्षणीय शर्यत म्हणजे 11 लाख रुपयाची बिनजोड झालती पुण्यामध्ये. ती एक रेस आठवणीतली रेस. 11 काय शर्यत तेव्हा पण तुम्हीच होते ड्रायव्हर? आम्ही स्वतः होतो त्यावेळेस. तेव्हा तर काय सिच्युएशन काय होती ती? नाही त्यावेळेस प्रेशर भरपूर होता, कारण 4-5 वेळेस गाडीनं मार खाला होता. जे ते यायचे प्रेशर द्यायचे बाबा गाडी झालीच पाहिजे ना आज काही झालं तरी. शेट आले, जवळ आल्यानंतर शेट म्हणे कोणाचं काय ऐकू नका, तुझ्या पद्धतीने गाडी हाकल म्हणे. चालत म्हणलं काय अडचण नाही. आणि मग नंतर गाडी झाल्यावरती कसं काय प्रतिक्रिया आली? नाही गाडी झाल्यानंतर म्हणजे बाबा माझ्या लाईफमध्ये जी गाडी हाकायला भेटणार नाही ती गाडी हाकलून आनंद झाला. कसं काय बादलचं स्पीड कसं होतं? तुम्ही स्पीड म्हणजे घोड्यावानी बैल पळायचं. गाडा कंटिन्यू असा बांधलेलाच राहायचा बैलाला. गाडा बांधून बैल हाकलावं लागायचा तेव्हा दुसऱ्या बैलाला पळून द्यायचं. इतकं स्पीड होतं याला. बादल नंतर तुमच्याकडे आता मध्ये सांभाळला पण आला, तेव्हा तुम्ही त्याला घोड्या बैलामध्ये पळवला होता? 2-4 वेळेस घोड्यात पण पळवला. कसं स्पीड चांगला होता घोड्यात पण. आप्पा आपल्यामध्ये नाही तर त्याबद्दल काय सांगाल? नाही भरपूर उणी जाणून राहिली. शेट जरा असते तर आज माझं नाव आणखीन वर राहिलं असतं. आणखीन वर राहिला असतं का? आणखीन म्हणजे पूर्ण विश्वास होता शेटचा आपल्यावर. हा का? एक म्हणजे असे मालक होते की ते कधी चिडचिड नसे करायचे? नाही गाडी झाली पडली तरी कधीच काही बोलले नाही. फक्त सांगायचं बा गाडीचा काय प्रॉब्लेम झाला, काही नाही, कुठला बैल पळाला नाही पळाला एवढंच. फायर झालं. आता मिलिंद शेटला दिला भुंगा, उद्या दादाने दिला त्याच्या. ही अख्खी गाडीचं 26 जानेवारीला शेटच्या नावावर पळणार होती. पण शेटचं आमचं सगळं बोलणं झालं होतं. पण दुर्दैवाने त्यांचं पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर शेटने थांबून घेतलं त्यावेळेस. नाही ती अख्खी गाडी आज रोजी बा शेटच्याच नावावर पळाली असती पूर्ण. तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही सातारा भागात जेव्हा पळायला आले होते तेव्हा पण तुम्ही शेटच्याच नावावरती गाडी हाकलली होती? शेटच्या नावावर गाडी पळवली होती. आता आमच्या इकडे बाबा शिर्डी साईडला नगर औरंगाबाद मैदानावर राहिले मी शेटच्याच नावानं आपली पावती फाडेल राहते. हा का? म्हणजे एका शेटचं नाव बाबा आपण जवळ आपल्या बैल येतवर त्या नावाने गाडी पळीत राहायची. असं आहे ती गाडी हाकल्यानंतर महाराष्ट्रात माहिती झालं लक्ष्मण ड्रायव्हर कुठला आहे भाऊ असं. हा का? म्हणजे लक्ष्मण ड्रायव्हर नाव रूपाला आला तो फडणेरी शेठ फडकेंची मुलं. म्हणजे आधी पण गाडी हाकलली मी, नाही असं नाही. पण बाबा टॉपच्या गाड्या हाकल्यानंतर फास्ट मध्ये नाव आलं वर. आता तुम्ही एवढी वासर तयार करता, वासर योग्य ते किमतीला विकता. वासराचं कसं आहे, आपण काही वासर गाडीतले घेतो, आपल्याकडे चॉईस नाही वासर पाळणार, काही मैदानात पाहून घेतो. पण आपण सेकंदवर फेरा देताना किती सेकंदला गाडी पडली काय तो अंदाज काढतो. त्यानंतर किती रुपयाला बैलिकाचा अंदाज घेतो. पण एवढे मागे रकमेला विकता तर कसं काय म्हणजे जोडण्यात? माग रकमेला देतच नाही आपण. समजा आपला बैल 20 लाख रुपयाच्या बैला संघ पाळला त्यावेळेस आपण 15 किंवा 20 लाख धरीत नाही ना. आपण समजा आपल्याला 10 लाखाची गरज आहे, आपण समजा 12 लाखच किंमत सांगतो. त्यावेळेस तर तो यावर जुळून येतो लगेच. आतापर्यंत किती वासर विकला असतील? 40-45 वासराच्या पुढे विकेले मुंबईमध्ये. हा का? पण नंतर ते मालकांचे कधी कॉल आलेत का? मी चालू ना रोज भेटते मैदानात आल्यानंतर वासरं, पण त्यांना परत वासरं दिले. हा का? पब्लिकचीच दिली असं बघ. पब्लिक वासर काय तयार करतो मी, आतली का नाही करत?
आतलं कसं आहे, मुंबईमध्ये मार्जिन भेटत नाही वासराला, हां किती पळाल तरी. पब्लिकचा बाई फास्ट विकला जातो बा, आतून पण हाकाल देतो. तुम्ही कसे ट्रेन करता ना पब्लिकनी बोलायला? घोडा राहतो ना आपल्याकडं मैदानमध्ये, पण मुंबईला जशी शिस्त आहे तशी आमच्याकडे शिस्त राहत नाही. हां मध्ये पण पब्लिक राहतं, त्यामुळं मग बैल घाबरत नाही. आता पण जेवढी पण वाचत आहे काहीतरी पब्लिकनेच केलेत का? सगळी पब्लिकची. एकच फक्त मोच्या बाळू शेटला बैल दिलता त्याच्या म्हणून, हां तेवढाच एक आतला बैल पळाला आपल्याकडे. कारण की नवीन वासरे पब्लिकनी लवकर पळत नाही. नाही, डायरेक्ट शक्यतो आपल्या खोट्याचा गुणदोष असा आहे का बैल पब्लिकलाच पळणार, हां का? आतनं पळणारच नाही. दादा तुमच्याकडे आता फायर वासरू आहे, हा देखील चांगला पळतो, त्याच्याबद्दल सांगा ना, माहिती आहे ना. फायर आधी सुरुवातीला घोड्यात पळवला, छोट्या घोड्यात. हां नंतर 4 बैलामध्ये घाटात पळवला. घाटात त्याची जेवढी मुंबईला क्रेज नाही किंवा साताऱ्याला तेवढी घाटामध्ये क्रेज बैलाची. नावानेच ओळखते बैलाला लगेच आल्यानंतर. असं काय म्हणजे घाटामध्ये काय ते? घाटामध्ये त्याला स्पीड एवढा आहे की त्याचे पाय टेकत नाही. हां का? हां, एवढा स्पीड बैलाला. किती वयाचा असेल? साधारण आता 22 महिन्याचं वय असेल त्याचं. हां का? 22 महिन्याचं वय तरी पण इतका पळतो? आणि म्हणजे याला गटाला पण ओपनच्या मैदानात त्यांनी गट सेमी पास केलेलं आहे. हां का? हां, किती त्याच्या संगत पळवला होता आम्ही गट सेमीला. आता तुम्हाला याच्यासाठी पण मागणी येत असेल की विकावं म्हणून? मागणी येते ना, मग पण त्याच्याकडून आपल्याकडे फक्त घाटाचा राजा झाल्यानंतर बैल विकायचं आपल्याला. घाटात राहता झाल्यानंतर हां. कितीपर्यंत मागणी आहे आता? ती 12, 13, 16 अशी मागणी झाली. तर तुम्हाला काय वाटतं फ्युचरमध्ये किती मागणी येऊ शकते याची? नाही, भविष्यात लय रुपये होते किंवा कमी, पण आपल्याला फक्त घाटात आपलं नाव मुंबईला आहे, हां. साताऱ्याला आहे, नाशिकला आहे, नगरला आहे. फक्त घाटात आपलं नाव नव्हतं, वासरानं नाव केलेलं आहे. वासरा नाव केलं? हां, फक्त तिकडे घाटाचा राजा ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर आपण बैल देणार. आता पुन्हा 5 खरेदी केली वासरा दिल्यानंतर पब्लिकच्याच. हां का? 5ची पब्लिक. तुम्ही दिलेला आजपर्यंत एक तरी वासरू गेले का फेल कोणाकडे? फेल तर नाही, समजा 2-4 महिने पळाल्यानंतर फेल होते. शेवटी काही बैलांचं सांगता येत नाही, ती काही गाडी नाही बुवा. हां पेट्रोल टाकलं आणि रोज पळेल असा विषय नाही. बैल कधी काय होईल सांगता येत नाही, पण म्हणजे- दिले बुवा 1-2 मैदान बाद झाले, विषय झाला नाही. हां. कधी दिवस आल्यानंतर मालकाने फोन केला तर की लक्ष्मण इतकी रक्कम दिली आणि वासरू पळत नाही? नाही, असं कधीच झालं नाही. नाही का? नाही काय. मित्रपरिवार एवढं आहे की त्यांच्यामध्ये पण वासरं आहेत, ती वासरू पण तुम्ही विकता? ती पण विकून दिली. तुमच्याच नावाने विकता? नाही, नाव त्यांचं पण राहतं, हां. पण थोडे प्रयत्न आपले पण राहते बा विकायसाठी. पळवायला तुमचा 7-8 जणांचा, दीपक मोरे, माऊली पांढरे, प्रशांत चिंदे, प्रेम खेमनरे, महेश आहे, राहुल आहे, 10-12 जणांची गँग आहे. भूषण जंजाळे, बाचकर आहे, किरण बाचकर, प्रतीक बाचकर आहे, सचिन चिंदे. तालमीमध्ये तुमचेच घडतात ना ते? तालमी तर आपल्याच राहत्या. हां. मग काही तालमीतून बाहेर पण गेली, हां का? पुन्हा तालमीत यायचा प्रयत्न केला, मग घेतले पण तालमीत. असं तालमीतनं बाहेर? सगळ्यांचा काय स्वभाव वेगवेगळा राहतो ना. हां का? हां, तुम्ही काय अनुभव घेतला या बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडी क्षेत्रामध्ये माणसं भरपूर जोडली या क्षेत्रात. म्हणजे जिडं बुवा आपल्याला कधी जाणार नाही अशा ठिकाणची माणसं भेटली आपल्याला. आणि प्रत्येक जिल्ह्यात लक्ष्मण ड्रायव्हर नाव प्रसिद्ध नाव आहे. प्रसिद्ध म्हणजे बैलच पळते आपले, जे बैल दिले तेवढे म्हणजे टॉपला पळतात. हां का? 2-4 का मैदान होय ना, टॉपलाच करते बैल. नंदीमुळे नाव इतकं वरती गेला, त्याबद्दल काय सांगाल? नाववरती म्हणजे बुवा महाराष्ट्रात म्हणजे तामिळनाडू सगळीकडं फेमस झालं ना. हां का? आता फायर आपल्याला मुंबईमध्ये परत कधी दिसणार? तर मुंबईत शक्यतो पुढच्या सीझनलाच. हां का? आता मग घाटावरती 3 फेऱ्यामध्ये पळणार की नाही? 3 फेऱ्याला पण नियोजन नाही आपलं. आपल्याला 3 फेऱ्यापेक्षा बिनजोडचं जास्त आवड आहे. हां का? 3 फेऱ्याला बैलाचा पुरा कस निघून जातो. तुमच्या भागामध्ये फायरने किती बिनजोड केले असतील? 3-4 बिनजोड केल्या, 3 मैदान 3 फेरीचे केले, 5 घाट केले. हां. ठीक आहे दादा, इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.